बिकम बेटर नॉट बिटर. बेटर मध्ये अधिक चांगलं, बिटर म्हणजे गुरु. आजचे विश्वासणारे बेटर बनत आहेत का? मी दिवसेंदिवस बेटर बनत आहे का? नाही. तर मग मला तपासणी केली पाहिजे. माझा पाळत कोण आहे? मी कोणत्या मंडळीला जातो? मी कोणतं बायबल वाचतो? हे सगळं तपासणं गरजेचं आहे. आज आपण विश्वासणारे म्हणून दिवसेंदिवस बेटर आणि बेटर होणं गरजेचं आहे. मग मनोवृत्ती, विचार करण्याची पद्धत, दृष्टिकोन, त्याला काय म्हणायचं? एका भाषांतरामध्ये म्हटलंय, येशूचा जसा दृष्टिकोन आहे तसा तुमचा दृष्टिकोन असू द्या. किती छान. काय असणार हो येशूचा दृष्टिकोन? अर्थातच तो सकारात्मक असणार आहे, अर्थातच तो चांगला असणार आहे. आणखी एका ठिकाणी म्हटलंय माइंडसेट ऑफ जीसस, इंग्रजी भाषांतरामध्ये. दुसऱ्या भाषांतरामध्ये ऍटिट्यूड, त्याची ऍटिट्यूड वेगळी आहे. येशू ख्रिस्ताची ऍटिट्यूड कशी होती? ही अशी ऍटिट्यूड होती जी सगळ्यांना हवी हवी होती. लय ऍटिट्यूड आला बघा त्या. म्हणजे आपण काय म्हणतो, त्याचे ऍटिट्यूड चांगलं नाहीये, त्याचा संपूर्ण स्वभाव, त्याचं आचरण, त्याचं वर्तन हे चांगलं नाहीये. आणि एका ठिकाणी म्हटलंय स्वभाव. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं काय? समजलं सगळ्यांना? हातप्रतिकारांना समजलं काय म्हणते बायबल? अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असावी. चित्तवृत्ती म्हणजे काय? येशूचा असा स्वभाव होता, येशूचा असा दृष्टिकोन होता, येशूची जी ऍटिट्यूड होती, त्याची विचार करण्याची पद्धत होती, त्याचा माइंडसेट होता. बायबल सांगते की तो माइंडसेट तुमचा आणि माझा असायला पाहिजे.